कोल्हापुरात पुन्हा एकदा राजकीय रणसंग्रामाचे नगारे वाजायला सुरुवात झाली आहे। महापालिकेच्या निवडणुकीत यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असून एकेकाळी एकत्र काम करणारे नेते आता समोरासमोर उभे टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या रणधुमाळीचा न्यूज कट्ट्यानं घेतलेला हा आढावा। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। 5 वर्षांच्या प्रशासकीय कालखंडानंतर पुन्हा निवडणुका होत आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर आरक्षणाचा पेच सुटला असून निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे। महापालिकेचे एकूण 81 प्रभाग असून त्यापैकी 53 प्रभाग कोल्हापूर उत्तर आणि 28 प्रभाग कोल्हापूर दक्षिण या 2 विधानसभा मतदारसंघात मोडतात। सध्या या भागांचं प्रतिनिधित्व शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर आणि भाजपचे अमल महाडिक करतायत। महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र असून महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट सामील आहेत। त्यामुळे दोन्ही बाजूंनी सगळे एकत्र अशी स्थिती असली तरी स्थानिक राजकारण वेगळी दिशा दाखवत आहे। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे दोघेही महापालिकेच्या राजकारणातील जुने खेळाडू। गेल्या 15 वर्षात या दोघांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळालाय। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर समीकरणं बदलली आहेत। मुश्रीफ आता महायुतीत असून त्यांना महाडिक यांच्यासह काम करावं लागणार आहे। दुसरीकडे काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येऊन महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। अनेकांना उमेदवारी हवी आहे, मात्र ती मिळाली नाही तर मित्रपक्ष किंवा अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार कार्यकर्ते करतायत। या सगळ्याचा परिणाम म्हणजे कोल्हापूर महापालिका निवडणूक केवळ मतांची नाही तर प्रतिष्ठेची लढाई बनणार आहे आणि म्हणूनच यंदा राजकीय धुरळाही तुफान उडणार आहे।